हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय व्लॉग. दिवसाची सुरुवात छान झाली ना तर दिवस खूप छान जातो. सर्वात आधी मी आंघोळ करून घेतली, कारण आज माझ्या वहिनी त्यांच्या भावाकडे गेल्या आहे. त्यामुळे घरातल्या कामांमध्ये मम्मीला हेल्प करायची आहे. आणि आज जिजू अणूला घ्यायला आले होते. सकाळी सकाळी बघा या दोघांची कशी मस्ती चालू आहे. जिजू जेव्हाही पुण्यावरून येतात तेव्हा माझ्यासाठी काही ना काही आणतातच. यावेळेस त्यांनी चॉकलेटचा डबाच आणला आहे. तर चला लागा आपल्या कामांना. सर्वात आधी मी देवपूजा करून घेतली. मग विचार केला फुलं तोडून घ्यावी, पण समोरच एवढा मोठा सरडा दिसला. मग मी गेले खाली, कारण माझ्या मम्मीने खाली खूप फुलांची झाडे लावली आहे. काम कितीही असो, पण मी महादेवांसाठी हार बनवणं कधीच विसरत नाही. सर्वात आधी मी इथेही चेक करून घेतलं की इथे तर कुठे सरडा नाही. मग छान सगळी एक एक गोकर्णाची फुलं तोडून घेतली. मग पटकन वर आली. थंडीचे दिवस चालू झाले त्यामुळे स्किन खूप ड्राय झाली होती. मग पटकन स्किन केअर करून घेतला, थोडं मॉइश्चरायझर लावलं. किचनमध्ये आले, गॅसवर चहा ठेवला. चहा होतो तोपर्यंत साईडला हार बनवायला घेतला. चहा झाला, अनुला वेदूला आवाज दिला. आम्ही सगळ्यांनी मिळून चहा पिला. चहा पिऊन झाल्यानंतर आता या दोघांच्या अंगात आली आहे मस्ती. मग काय, मावशी आम्हाला टी व्ही लावून दे, आम्हाला डान्स करायचा आहे म्हणे. मग मी यांना टी व्ही लावून दिली आणि ह्या बघा माझ्या दोघं सुंदरी कशा डान्स करताय. पटकन खाली आली, पूजेला सुरुवात केली. सगळं आवरून घेतलं, पाणी टाकून घेतलं. त्यानंतर त्रिपुंड चंदन लावलं, अक्षदा वाहिल्या, मस्त बनवलेला हार घातला. महादेवांची पूजा करून जो आनंद मिळतो ना तो शब्दात व्यक्त नाही होऊ शकत. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगला. बाय.